लातूर दिनांक मे 25 ते मे 26 च्या मध्यरात्री पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील मौजे गरसोळी गावातील क्षेत्रामध्ये राहत असलेल्या घरातील वयोवृद्ध दाम्पत्याच्या चोरी करीत असताना विरोध केल्याने वयोवृद्ध कातळे दाम्पत्याचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती। यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील सोने चोरून त्याच्या डोक्यात कुकरने, दगड व विटाने मारून तसेच त्याचे आपण पतीस उचलून घेऊन जाऊन बाजूच्या विहिरीत टाकून खून केल्याचे दिनांक 27 मे 2025 रोजी समोर आले होते। त्यावरून दिनांक 27 मे 2025 रोजी पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा 187/2025 कलम 103-1-309-4-331-3-4 भारतीय न्याय संहिता प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे हे घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाला सखोल मार्गदर्शन व सूचना करून तात्काळ रवाना करण्यात आले होते। पथकाने गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पद्धतीने तपासाला सुरुवात केली। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून आटोकाट प्रयत्न करत वयोवृद्ध कातळे दाम्पत्याच्या मारेकऱ्याचा शोध घेतला। वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथकाने गोपनीय व शास्त्रोक्त माहितीच्या आधारावर नमूद गुन्ह्यातील व गरसोळी गावातच राहणारा असाम एक पंडित कोंडीबा रावणकुळे, वय 32 वर्ष, राहणार गरसोळी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर, यास त्यांचे राहते ठिकाणाहून दिनांक 27 मे 2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्याच्या 12 तासाचे आत आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेतले। त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच वयोवृद्ध महिला नेहमी संशयित आरोपीला "तू चोर आहेस" असे म्हणत असल्याचा राग मनात धरून वयोवृद्ध कातळे दाम्पत्याचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याचे कबूल केले आहे। नमूद आरोपी विरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। गुन्ह्याचा पुढील तपास रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाव घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजेश कंचे, संजय कांबळे, नकुल पाटील, सायबर सेलचे संतोष देवडे, गणेश साठे यांनी केलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.